परिषदेची रचना समजून घेत असताना विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुद्धा आपल्याला समजून घ्यायची आहे. कलम 171 नुसारच जे काही विधान परिषदेची मेंबर असणार आहे, दोन प्रकारचे मेंबर या ठिकाणी निवडून येणार. निर्वाचित प्लस नामनिर्देशित सदस्य. निर्वाचित म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेले सदस्य. नामनिर्देशित म्हणजे जे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून न येता राज्यपालामार्फत या ठिकाणी त्यांचं नामनिर्देशन विधान परिषदेवरती केलं जातं अशी सदस्य. टोटल जी काही सदस्य संख्या असेल ही आपली 78 ही सदस्य संख्या असेल. महाराष्ट्राचा जो विचार करता सर्व राज्यांसाठी हे जे नियम असेल हे नियम ठरवून देण्यात आले. संविधानामध्ये हे नियम असेल. प्रत्येक राज्यात ही जी सदस्य संख्या असेल विधान परिषदेची ही या स्वरूपाची असेल. टोटल जे मेंबर असतील निर्वाचित सदस्य जे असतील यापैकी 5/6 सदस्य हे निर्वाचित असतील. 1/6 सदस्य हे नामनिर्देशित असतील. 5/6 पैकी 1/3 सदस्य हे विधानसभेकडून निवडल्या जातील. विधानसभेकडून निवडत असताना ते विधानसभेचे सदस्य नसतील. दुसऱ्या व्यक्तीची म्हणजे उमेदवाराची निवड या ठिकाणी विधान परिषदेसाठी केल्या जाणार. 1/3 सदस्य हे विधानसभेकडून निवडले जात असतात. प्रत्यक्ष लोकांकडून निवडले जे जाणारे जे सदस्य असतील विधानसभेचे जे सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक होत असते. 1/3 सदस्य हे निवडले जात असतात. याच्यानंतर 1/3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जातात. यामध्ये ज्या नगरपालिका असतात, नियोजन मंडळ असेल, जिल्हा नियोजन मंडळ, इतर जे काही संसदेने कायद्याद्वारे ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार दिला असेल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असे 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जात असतात. 1/3 नंतर आता इथे 1/12 सदस्य हे पदवीधर मधून निवडले जातात. आता सध्या ज्या निवडणुका चालू आहे पदवीधर मतदारसंघाच्या जे उमेदवार निवडून दिल्या जाणार आहे हे किती असणार आहे? 1/12 सदस्य. आपण याचे विभाग पाडलेले आहे. मराठवाडा विभाग, विदर्भ, अमरावती असे वेगवेगळे विभाग पाडलेले आहे. आणि त्या विभागातून हे पदवीधर जे पदवीधर झालेले असतील, भारतातल्या कोणत्याही विद्यापीठाचा पदवी झालेला विद्यार्थी ज्याचे 3 वर्ष पूर्ण झालेले असेल हा पदवीधर उमेदवार, पदवीधर मतदार म्हणून ओळखला जातो. तो त्याचा प्रतिनिधी एक विधान परिषदेमध्ये पाठवत असतो. त्यानंतर 1/12 शिक्षक आमदार किंवा शिक्षक मतदारसंघातले जे प्रतिनिधी असतात ते पाठवले जातात. माध्यमिक शिक्षक जे असेल ती त्याच्यावरील जे काही माध्यमिक शिक्षक असतील, प्राथमिक शिक्षक या प्रक्रियेमध्ये वोटिंग करत नसतात. माध्यमिक शिक्षक त्याच्यावरील जे काही शिक्षक असतील ज्यांचे 3 वर्ष पूर्ण झालेले असतील ते शिक्षक या ठिकाणी वोटिंग करतात, मतदान करतात. त्यांचा प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये पाठवत असतात. यांच्यासाठी काही नियम देण्यात आले. पदवीधर संदर्भात जर विचार केला आपण तर नाव नोंदणी होणं आवश्यक असतं. नाव नोंदणी करणं आवश्यक असतं. यादीमध्ये नाव आल्यानंतर त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यासाठी नियम अट अशी असेल तो भारताचा कोणत्याही विद्यापीठाचा विद्यार्थी असावा, पदवीधर असावा, पदवीधर होऊन त्याचे 3 वर्ष पूर्ण झालेले असावे. शिक्षक प्रतिनिधी किंवा शिक्षक आमदार यामध्ये वोटिंग करण्यासाठी जे मतदार असेल कोणत्याही संस्थेमध्ये जे ग्रँटेड संस्था असेल या संस्थेमध्ये 3 वर्षापेक्षा जास्त त्याचा नोकरीचा कालावधी झालेला असेल. याचबरोबर हे सर्व माध्यमिक जे शिक्षक असतील त्याच्यावरती माध्यमिक असेल, ज्युनियर असेल, इतर जे शिक्षक असतील या सर्वांना यामध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो. ते त्यांचा प्रतिनिधी हे विधान परिषदेमध्ये पाठवत असतात. यानंतर या सर्वांची जर बेरीज केली आपण 1/3 प्लस 1/12 प्लस 1/12 याची बेरीज पूर्ण येते 5/6. या सगळ्यांची बेरीज किती येणार? 5/6. यानंतर 5/6 मध्ये 1/6 जर मिळवले तर याची बेरीज येत असते 1.
1/6 जे सदस्य असतील ते कोणते असतील ते आपण समजून घेऊ. राज्यपालामार्फत या ठिकाणी नामनिर्देशन केलं जाणार. नामनिर्देशन करत असताना कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि सहकार या 5 क्षेत्रातले, किती क्षेत्र असतील, 5 क्षेत्रातले 1/6 सदस्य हे राज्यपालामार्फत नामनिर्देशित केले जात असतात. हे विधान परिषदेसाठी असतील. सध्या बघा, आपले राज्याचे जे राज्यपाल असेल यांच्याकडे विधान परिषदेवरती जे काही आमदार निवडले जाणार आहे त्यांची यादी शासनाने, त्यांची शिफारस राज्यपालाकडे केलेली आहे. त्यातले जे क्षेत्र असतील त्यांचे कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रातल्याच व्यक्तीची निवड ही विधान परिषदेवरती होत असते. राज्यपालाकडे जी यादी दिलेली आहे या संदर्भात सध्या खूप चर्चा चालू आहे. कोणते कोणते व्यक्ती हे या क्षेत्राशी संबंधित आहे किंवा या क्षेत्रातले आहे याची सध्या चर्चा चालू आहे. त्यामुळे हा भाग खूप महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्षेत्र असतील कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि सहकार. विधान परिषदेचे जे सदस्य असतील हे 2 प्रकारचे सदस्य असतील, निर्वाचित सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य. विधान परिषदेच्या जे निर्वाचित सदस्य असतात यामध्ये एकल संक्रमण प्रमाणशीर प्रतिनिधी पद्धतीचा वापर या ठिकाणी केला जात असतो. ही पद्धत यामध्ये जे काही कोटा सिस्टीम असतो, पदवीधरची आता सध्या निवडणूक आहे, यानुसार तुम्ही जर समजून घेतलं एकापेक्षा जास्त व्यक्तीला आपल्याला या ठिकाणी मतदान करावं लागणार. पसंतीक्रम या ठिकाणी द्यावा लागणार. पसंतीक्रम दिल्यानंतर संबंधित जो उमेदवार असेल याला 50% जे वोटिंग होईल, या वोटिंग झाल्यानंतर त्यातला 50% जे व्हॅलिड मतं असतील, या व्हॅलिड मतं ठरल्यानंतर त्याचा 50% कोटा ठरला जात असतो. 50% कोटा ठरल्यानंतर संबंधित उमेदवाराला या ठिकाणी 50% मतं मिळणं आवश्यक असतं. जर मतं मिळाली नाही तर जो सगळ्यात कमी मत मिळवणारा जो उमेदवार असेल याला या प्रक्रियेतून बाद केलं जातं आणि त्याला त्याच्या मतपत्रिकेवरती दुसरा क्रमांक कोणाला दिलेला आहे त्यानुसार त्याचं जे वोटिंग असेल ते संक्रमित केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं आणि यानुसार ही प्रक्रिया जोपर्यंत चालू राहील, जोपर्यंत एखादा उमेदवार 50% बहुमताने निवडून येत नाही तोपर्यंत ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया ही चालू राहते. म्हणून याला एकल संक्रमण प्रमाणशीर प्रतिनिधी पद्धत असं म्हटलं जात असतं. ही जी निवडणूक असेल ही बॅलेट पेपरवरती घ्यावी लागते. जे EVM मशीन जे असेल हे या संदर्भात ते उपयोगी नसतं, त्याचा वापर या ठिकाणी केला जाऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी बॅलेट पेपरचा वापर या ठिकाणी होत असतो. विधानसभेची आपण रचना अभ्यासली. याचबरोबर विधानसभेचे जे काही सदस्य असतात हे सदस्य कोणत्या कोणत्या प्रकारचे सदस्य या विधानसभेवरती नामनिर्देशित केले जाऊ शकतात, निवडले जाऊ शकतात ते समजून घेऊ. विधानसभेची रचना आपण समजून घेत असताना आपण बघितलं महाराष्ट्राची जी विधानसभा असेल ही 288 सदस्याची असेल. याचबरोबर एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे, काही सदस्य हे नामनिर्देशन या ठिकाणी केलं जातं. या संदर्भात 2 कलम खूप महत्त्वाचे असतील. एक 333 नुसार जे अँग्लो इंडियन सदस्य होते या अँग्लो इंडियन सदस्याचं नामनिर्देशन राज्यपालामार्फत विधानसभेवरती केला जात असायचं. परंतु या संदर्भात आता एक नवीन घटनादुरुस्ती करण्यात आली. 104वी घटनादुरुस्ती 2019 यानुसार काही बदल करण्यात आले. या बदलानुसार जे कलम 332 हे जे काही कलम होतं यानुसार SC आणि ST यांना या समाजातल्या या प्रवर्गातल्या व्यक्तींना रिझर्वेशन देण्यात आलेलं होतं. ते विधानसभेमध्ये पण होतं,
लोकसभेमध्ये पण होतं. मग यानुसार हे जे काही पॉलिटिकल रिझर्वेशन आहे, राजकीय आरक्षण आहे, हे राजकीय आरक्षणाला मुदतवाढ भेटलेली आहे. त्या संदर्भातली घटनादुरुस्ती असेल 104वी घटनादुरुस्ती 2019. यानुसार यांचा रिझर्वेशनची जी कालमर्यादा आहे ती 10 वर्षांनी वाढवण्यात आली. मग ही कालमर्यादा आता 2030 पर्यंत वाढवण्यात आली. 25 जानेवारी 2030 पर्यंत ही कालमर्यादा असेल. या संदर्भातली घटनादुरुस्ती आहे 104वी घटनादुरुस्ती. याच घटनादुरुस्ती संदर्भात एक महत्वाची गोष्ट ही असेल की अँग्लो इंडियन हे जे रिझर्वेशन होतं अँग्लो इंडियन, हे रिझर्वेशन याची जी काही मुदतवाढ होती ही मुदतवाढ भेटलेली नाही. म्हणजेच आता इथून पुढे अँग्लो इंडियन सदस्य हे मेंबर विधानसभेवरती आता निवडले जाणार नाही. अजून एक बाब आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. महाराष्ट्रामध्ये 29 + 25 एवढे सदस्य, एवढ्या जागा या आरक्षित असतात. मग यामध्ये एसटी साठी असणार 29, एसटी साठी असणार 25. प्रत्येक राज्याची लोकसंख्या एससी आणि एसटीची वेगवेगळी असणार. त्यानुसार हे रिझर्वेशन या जागा आरक्षित ठेवल्या जाणार. सर्वाधिक जास्त जागाचा जर विचार केला एससी कॅटेगरीच्या, तर त्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. आणि एससी कॅटेगरीचा जर विचार केला तर सर्वात कमी ही जागा गोवा राज्यामध्ये असेल, ती फक्त 1 असेल. मग असं वेगवेगळं बाबी या संदर्भात सांगता येईल. वेगवेगळी सदस्य संख्या ही वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी असेल, कारण हे लोकसंख्येच्या प्रमाणात असेल. 2 कलम या संदर्भात महत्त्वाचे असतील, 332 आणि 333. दुसरी महत्त्वाची गोष्ट, विधानसभेचे जे सदस्य असतात हे सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून प्रौढ मतदानाद्वारे लोकांमार्फत हे सदस्य निवडले जात असतात. 18 वर्षावरील जो काही नागरिक असेल, व्यक्ती असेल, हा या मतदानामध्ये भाग घेत असतो. त्यांच्याकडून विधानसभेचे सदस्य निवडले जात असतात. नामनिर्देशित सदस्य आपण समजून घेतले. नामनिर्देशित सदस्याबाबतीत अजून एक गोष्ट महत्त्वाची, सिक्कीम आणि नागालँड हे 2 असे राज्य आहे की या 2 राज्यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येणारे सदस्य हे तर असतातच, याचबरोबर अप्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी काही सदस्य निवडले जातात. सिक्कीम आणि नागालँड हे राज्य असेल, यामध्ये जी स्थानिक स्वराज्य संस्था असते, स्थानिक स्वराज्य संस्था, या संस्थेकडून सिक्कीमच्या विधानसभेमध्ये, नागालँडच्या विधानसभेमध्ये काही सदस्य निवडले जातात. ही प्रक्रिया फक्त या 2 राज्यासाठी आहे. बाकी इतर सर्व राज्यामध्ये हे नामनिर्देशित सदस्य असतात आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेले सदस्य असतात. प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून सदस्य निवडत असताना या संदर्भातला नियम असा असेल, जनगणना झाल्यानंतर या ठिकाणी मतदार संघाची पुनर्रचना केल्या जात असते. परिसीमन त्याला म्हटलं जातं. परिसीमन होणं आवश्यक असेल. लोकसभा आणि विधानसभा सोबतच यांचं परिसीमन होत असतं. त्यानुसार मतदारसंघाची पुनर्रचना होणं गरजेचं राहील. याचबरोबर ही मतदारसंघाची पुनर्रचना होत असताना जे आरक्षण असेल, या आरक्षणाला सुद्धा आता 10 वर्षाची मुदतवाढ भेटलेली आहे. आणि निवडणुकीच्या माध्यमातून, प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेचे सदस्य निवडले जात असतात. अशा पद्धतीने विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती पूर्ण होत असते. प्रत्येक राज्यासाठी ही पद्धत निश्चित करण्यात आली आहे. फक्त यामध्ये सिक्कीम आणि नागालँड या 2 राज्यासंदर्भात जे अप्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी काही सदस्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून हे सदस्य निवडले जात असतात. कलम 171 नंतर आपण कलम 172 बघू. कलम 172 मध्ये विधिमंडळाचा जे कार्यकाल असेल हा कार्यकाल देण्यात आला नाही.
विधानसभा आणि विधान परिषदेच्या संदर्भात जो काही कालखंड असेल, त्याचा कालमर्यादा असेल, ते आपण समजून घेऊ. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी विधानसभा जी असणार, निश्चितपणे हिचा कालखंड हा 5 वर्षाचा असतो. याचबरोबर हा 5 वर्षाचा जो कालखंड असेल, यामध्ये या खालील दोन कारणांनी काही बदल होऊ शकतो, ते पुढे समजून घेऊ. विधान परिषद हे स्थायी सभागृह असतं. स्थायी सभागृह असल्यामुळे हे जे सभागृह असेल, यातले 1/3 सदस्य हे दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य हे नव्याने निवडले जात असतात. त्यामुळे विधान परिषद सदस्याचा कालखंड हा, विधान परिषदेच्या सदस्याचा कालावधी हा 6 वर्षाचा असतो. विधानसभेच्या सदस्याचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. विधानसभा जो कालखंड 5 वर्षाचा निश्चित करण्यात आला आहे, यामध्ये या 2 कारणाने बदल होऊ शकतो. त्यातलं पहिलं कारण असेल, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल विधानसभा या ठिकाणी बरखास्त करू शकतो किंवा विसर्जित करू शकतो. ज्यावेळेस मुख्यमंत्र्याला असं वाटतं की मुदतपूर्व निवडणूक घेणं अपेक्षित आहे किंवा घेण्यासाठी योग्य अनुकूल वातावरण आहे, तर सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी विसर्जित केला जाऊ शकतो. मुख्यमंत्री हे राजीनामा देतात. राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी राज्यपाल विधानसभा ही विसर्जित करत असतं. यामुळे हा 5 वर्षाचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये या कारणामुळे बदल होऊ शकतो. दुसरं कारण असतं, आणीबाणीच्या कालखंडामध्ये संसद, संसद विधानसभेचा कालखंड हे 1 वर्षाने वाढवला जाऊ शकतो, वाढवू शकते. आणीबाणीचा कालखंड हा किती असेल, यानुसार एका वर्षाने असा तो कितीही वेळा त्या विधानसभेचा कालखंड हा वाढवला जाऊ शकतो. त्यावेळेस 5 वर्षे पूर्णही झालेले असेल तरी हा कालखंड वाढवल्यामुळे ती विधानसभा 5 वर्षापेक्षा जोपर्यंत वाढवल्या जाईल, जोपर्यंत आणीबाणी आहे, तोपर्यंत हा कालखंड वाढत जात असतो. हे प्रमुख 2 कारण आहे. या 2 कारणाने विधानसभेचा 5 वर्षाचा कालावधीमध्ये बदल होत असतो. विधान परिषदेसंदर्भात, विधान परिषद हे स्थायी सभागृह असल्यामुळे या ठिकाणी 1/3 सदस्य निवृत्त होत असतात आणि तेवढेच नव्याने भरले जात असतात. कालखंडानंतर आपण समजून घेऊ राज्य विधिमंडळ सदस्याची पात्रता. कलम 173 नुसार 171 बघितलं, मागचं कलम 172 बघितलं, आता आपल्याला बघायचं 173. कलम 173 नुसार विधिमंडळ सदस्याची पात्रता देण्यात आली. यामध्ये विधानसभा असेल, विधानसभेसाठी ह्या पात्रता, ज्या 2 पात्रता आहेत, या 173 कलमामध्ये देण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये तो नागरिक भारताचा असायला पाहिजे, वय विधानसभेसाठी 25 वर्ष पूर्ण असावं, विधान परिषदेसाठी 30 वर्ष असावं, नागरिक हा भारताचा असावा. या कॉमन पात्रता या कलमामध्ये देण्यात आल्या आहे. तिसरी पात्रता कलमामध्ये संसदेने विहित केलेल्या पात्रता त्यांनी धारण केलेल्या असाव्या. अशा 3 पात्रता या कलम 173 मध्ये देण्यात आलेल्या आहे. संसदेने विहित केलेल्या पात्रता अटी त्यांनी धारण केलेल्या असाव्या. मग यानुसार संसदेला कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. संसदेने यानुसार लोकप्रतिनिधी कायदा 1951 हा कायदा तयार केला आहे. या कायद्यामध्ये नंतर काळानुसार जशा जशा पात्रता अटी या सदस्यासाठी घालण्यात आलेल्या आहे, गरज निर्माण होईल तशा तशा अटी यामध्ये टाकण्यात आलेल्या आहे. तर यामध्ये काही प्रमुख ज्या अटी आहेत त्या आपण समजून घेऊ. मतदार जो उमेदवार आहे, ज्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे, तर नोंदणीकृत मतदार असावा, तो स्वतः मतदार असावा. त्याचं जर मतदार यादीत नाव नाही आणि तर तो जर निवडणुकीला या ठिकाणी अपात्र ठरतो, निवडणुकीला उभं राहू शकत नाही. याचबरोबर ज्याला SC ST ह्या कॅटेगरीचा जर तो असेल, त्या जागेसाठी तो निवडणुकीला उभा राहत असेल, तर त्यावेळेस त्याच्याकडे त्याचं तसं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. याचबरोबर ज्या राज्याच्या विधानसभेसाठी तो निवडणुकीला उभा राहतोय, त्यावेळेस
त्या राज्याचा तो नागरिक असावा, ही अट या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार टाकण्यात आली. याचबरोबर निवडून आल्यानंतर 60 दिवस सभापतीच्या परवानगीशिवाय जर तो गैरहजर राहिला तर त्यानुसार त्याचं सदस्यत्व हे रद्द होत असतं. लाभाचे पद धारण केलेले नसावे, ही एक अट नव्याने टाकण्यात आली. लाभाचं पद कोणतं आहे हे ठरवण्याचा अधिकार हा संसदेला आहे. संसद वेळोवेळी या स्वरूपाची एक यादी, कोणते कोणते पद ही लाभाच्या पदामध्ये येतात यांची यादी संसद डिक्लेअर करत असतं. त्यानुसार तो सदस्य जो निवडून आलेला असेल त्याने ते लाभाचं पद धारण केलेलं नसावं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने कलम 173 मध्ये बऱ्याचशा पात्रता देण्यात आलेल्या आहे. काळानुसार अजून त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. सामाजिक ज्या प्रथा असेल यामध्ये स्त्रियांसंदर्भात ज्या काही प्रथा असेल, देवदासी प्रथा वगैरे, यांना प्रोत्साहन त्यांनी दिलेलं नसावं. याचबरोबर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार त्याच्यावरती गुन्हा झालेला नसावा, त्याला शिक्षा झालेली नसावी, अशा बऱ्याचशा तरतुदी नंतर काळानुसार याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहे. मुख्य या ज्या पात्रता आहेत, तरतुदी आहेत, या कलम 173 मध्ये देण्यात आलेल्या आहेत.